नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। वाळवणाच्या रेसिपीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये जे आपण भाजी करतो त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची असणारी लसणाची मिरची रेसिपी येथे आपण पाहणार आहोत। अतिशय चविष्ट अशी ही लागते। तर रेसिपी करण्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला 50 लसूण पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। या गावरान आहेत म्हणून सर्व निवडून न घेता सालासकट तशाच घ्यायच्या। त्यानंतर येथे आपण छान अशा वाळलेल्या लाल मिरच्या काढून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ येथे आपण काढून घेतलेला आहे। तर मीठ येथे आपण सपाट चमचा घेतलेला आहे। तर एवढी सर्व तयारी झाल्यानंतर आता एक मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला येथे लाल मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। आता मिरच्या लाल आणि कडक वाळलेल्या असल्यामुळे यामध्ये फक्त लाल मिरच्या बसल एवढी जागा असते। तर लाल मिरच्या घालून घेतल्यानंतर चवीनुसार घेतलेलं सगळं मीठ आपल्याला यावर घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला चालू बंद मोडवर दोनदा याला फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे जाडसर अशी ही मिरची आपली इथे तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण घेतलेल्या लसूण पाकळ्या सर्व एकत्र घालून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा मिक्सरला आपल्याला चालू बंद मोडवर या फिरवून घ्यायच्या आहेत। म्हणजे अतिशय सुंदर अशी लसणाची लाल मिरची येथे आपल्याला भेटते। तर एवढी सगळी मिरची आपली तयार करून झालेली आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा वास याचा सुटलेला आहे। अगदी अर्धा चमचा सरी ही लसणाची मिरची घेतली तरी या संगती तुम्ही 2 भाकरी नक्की खाऊ शकता। तसंच ही रेसिपी तुम्हाला वांग बटाटा भरीत किंवा पिठलं करायचं असेल, अजून काही सुद्धा सुकी भाजी करायची असेल तर त्यामध्ये ही आवर्जून घालू शकता। अतिशय अप्रतिम अशा चवीची आहे आणि नक्की करून पहा। वासाला एकच नंबर लागते। जशी जशी मुरते तशी तशी छान अशी लागते। तेल मिरची जर खायची असेल तर ती फक्त लसणाचीच असावी। तर ही रेसिपी नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।